काँग्रेसच्या राज्य प्रवक्ता हेमलता पाटील यांचा सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये हेमलता पाटील या नाशिक शहरामध्ये भाजपच्या काळामध्ये जे नाशिक दत्तक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झालंय का, शहरामध्ये मेट्रो येईल अशा पद्धतीचा एक दावा करण्यात आला होता, तो दावा पूर्ण झालाय का, शहरात मेट्रो आली आहे का हे दाखवण्यासाठी चक्क हातात दुर्बीण घेऊन शहराचा विकास झालाय का हे बघताना दाखवलंय। या सोशल मीडियावरच्या व्हिडिओच्या बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः हेमलताताई पाटील आहेत। ताई, आपला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय, काय नेमकी यामागची संकल्पना होती, काय आपल्याला म्हणायचं आहे? व्हिडिओ गाजतोय पण विषय फार गंभीर आहे। नाशिकमध्ये आपण बघितलं की वाहतुकीची एवढी मोठी समस्या आहे, सातत्याने भारतीय जनता पक्ष नाशिकला दत्तक घेतलं अशा घोषणा करतोय। 2017 मध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तेव्हा फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही नाशिकमध्ये निओ मेट्रोचा प्रकल्प आणणार। साधारण 2200 कोटीची तरतूद होती, 25 मीटरची ती निओ मेट्रो होती आणि 250 क्षमता होती, त्याची कॅपॅसिटी होती यांची बसण्याची। आणि अशी मेट्रो नाशिकमध्ये धावणार आणि 2023च्या मध्यावधीमध्ये नाशिकमध्ये मेट्रो धावेल असं सांगितलं। मला अतिशय वाईट वाटतं की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांचं सरकार असताना 3 वर्ष तो प्रकल्प DPR तो केंद्र शासनाकडे पडला, त्याच्यामध्ये तरतूद केली परंतु पुढे काहीच कारवाई झाली नाही आणि तो प्रकल्प नंतर बासनात गुंडाळून ठेवला। मी अतिशय उद्वेग आहे, कारण आपण बघितलं की नाशिकमध्ये पूर्वी आपण 10 मिनिटांमध्ये कुठेही पोहोचू शकत होतो, आता ज्या पद्धतीने वाहतुकीच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि याच्यावरती तुम्ही विकास करणार असं म्हणता परंतु विकास प्रत्यक्षात दिसत नाही। म्हणून लिटरली मी हातामध्ये दुर्बीण घेऊन काल मेट्रोचा जो मार्ग त्यांनी सांगितला आहे नाशिक रोड ते गंगापूर गावापर्यंत त्या मार्गावरती फिरले आणि एक व्यंगात्मक होतं ते, परंतु त्या माध्यमातून निदान सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडतील अशी एक अपेक्षा होती। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। या व्यतिरिक्त शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगले रस्ते खोदण्यात आलेले आहेत, वाहतुकीच्या प्रचंड समस्या निर्माण झालेल्या आहेत। दावा दत्तक घेण्याचा हा पूर्णपणे फोल ठरलाय। स्मार्ट सिटी करणं ही केंद्र सरकारची एक चांगली कल्पना होती, परंतु ज्या पद्धतीने म्हणजे संपूर्ण देशातल्या 100 स्मार्ट सिटीबद्दल मी बोलणार नाही, परंतु नाशिकचं वाट लावण्याची काम जे स्मार्ट सिटी प्रकल्पाने केली, फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचं कुरण अधिकाऱ्यांना पोचणे आणि काही ठराविक लोकांना हाताशी धरून त्यांना पोचणे एवढाच हा स्मार्ट सिटीचा उद्देश होता। स्मार्ट सिटीची अपेक्षा अशी होती की शहरामध्ये रिंग रोड झाले पाहिजे, गावठाणाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, पार्किंगच्या प्लेसेस डेव्हलप केल्या पाहिजेत, परंतु आपण बघितलं की नेहरू गार्डन की जिथं कसलीच गरज नव्हती तिथे खेळणी बसवली, कालिदास कला मंदिरमध्ये जे कला मंदिर ऑलरेडी अद्यावत होतं त्या ठिकाणी काम केलं आणि शहरामध्ये 24 तास पाण्याची लाईन टाकणार म्हणून संपूर्ण रस्ते मधोमध खोदले, ते रस्ते परत रिपेअर झाले नाहीत, पाण्याची लाईन सुरू झालेली नाही। जो आपण मॉडेल रोड म्हणतो की मेन रोडचा जो रोड आहे एकही खड्डा नव्हता। 20 वर्षापूर्वी आमच्याच काळामध्ये काँक्रिटीकरण झालेला रस्ता कारण नसताना खोदला आणि रोलर कोस्टरसारखा तो रोड केला। म्हणजे संपूर्ण शहराची वाट लावण्याचं काम आणि पैसे खाण्याचं काम हे स्मार्ट सिटीने केलंय। आगामी निवडणुकांमध्ये या संदर्भामध्ये आपण आवाज उठवणार आहात का, हा मुद्दा प्रकर्षाने लोकांसमोर नेणार आहात? आम्ही तर सतत आवाजच उठवतोय, गेल्या 30 वर्षापासून हेच काम करतोय, परंतु एक गेंड्याची कातडी म्हणतो ना की मेट्रोच्या बाबतीत तुम्हाला आश्चर्य वाटेल, पब्लिक डोमेनमध्ये पण ते येईल की नाशिकमध्ये मेट्रो धावतीये अशी जाहिरात केली, म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या गोष्टीसुद्धा घडल्या असं दाखवणं, याला गेंड्याची कातडी म्हणतात। एकच आमचा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त लोक अवेअर झाले पाहिजेत आणि लोकांना आपले प्रश्न काय आहेत आणि आपले प्रश्न का सोडवले गेले नाहीत हे समजलं पाहिजे, ते काम आम्ही नक्कीच करू। खूप खूप धन्यवाद। राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत हेमलता पाटील, मात्र फक्त प्रवक्त्या म्हणूनच काम करणार नाही तर सोशल माध्यमातून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून देखील व्यंगात्मक पद्धतीने त्यांनी हा जो व्हिडिओ सध्या तयार केलेला आहे तो नाशिककरांना चांगलाच भावलेला आहे आणि शहरात सध्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।